राज्यात यंदा उन्हाळ्यानं अक्षरशः कहर केला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानं नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला। उष्माघातामुळे काही ठिकाणी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या। त्यातच यंदाचा मान्सून उशिरा कमी प्रमाणात येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यातच शेतकरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा वेग मंदावला आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे। या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज होता, मात्र त्यानंतर आज 15 जून पर्यंत राज्यात समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याचं दिसून आलं आहे। उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किमी प्रति तास वेगानं वाहणारं जोरदार वारं येण्याची शक्यता आहे। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये एका ठिकाणी उष्ण दमट स्थिती राहण्याची शक्यता आहे। दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही जिल्ह्यातील काही ठिकाणी उबदार रात्रीची स्थिती राहण्याची शक्यता आहे। हा पाऊस व्यापक स्वरूपाचा नसल्यानं शेतीच्या पेरणीसाठी पोषक ठरणार नाही, असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे। हवामान विभागाच्या मुंबई विभागानं येत्या शुक्रवारपर्यंतचा अंदाज वर्तवला आहे। तसेच इकडे मुंबईत नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत। यंदा अल निनोमुळे पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हवामान विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे। दरम्यान राज्य सरकार आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन देखील केलं आहे। वादळी पावसाच्या अंदाजावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत। तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली किंवा टीन शेड खाली किंवा विद्युत खांब ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। अलर्टचा आढावा पाहिला तर हवामान विभागाने आज अंदाज जाहीर केलेला आहे। जर आपण आज बघितलं सोमवार, तर सोमवारची आपण इमेज बघितली तर कोकणामध्ये येलो अलर्ट दिसतंय, आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील येलो अलर्ट दिसतंय। तर फक्त जर आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये आपल्याला तिथे ग्रीन अलर्ट दिसत आहे। बाकी विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ग्रीन अलर्ट तर काही ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट दिसतंय। जर आपण मंगळवारी बघितलं, आपण मंगळवारचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, त्यामध्ये बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट दिसतंय। फक्त विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ग्रीन अलर्ट दिसत आहेत। जर बघितलं तर उर्वरित बीड, मराठवाड्यातील बीडमध्ये ग्रीन अलर्ट दिसत आहे, तर बहुतांश ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट दिसत आहे। त्यानंतर जर बघितलं आपण गुरुवारी जर बघितलं आपण तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ग्रीन अलर्ट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि पुणे सोडता बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला ग्रीन अलर्ट दिसत आहे। आणि त्यानंतर शुक्रवारचा आपण जर अंदाज बघितला तर शुक्रवारी विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे, बाकी उर्वरित सर्व राज्यांमध्ये ग्रीन अलर्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की किनारपट्टी भागात काही प्रमाणात पाऊस होईल, मात्र राज्यातील इतर भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्यासाठी अजून काही दिवस लागतील। 19 जून पर्यंत आता तसं तापमानही उच्च राहण्याची शक्यता असून विदर्भात 40 अंशांपेक्षा जास्त तर मराठवाड्यात 35 ते 40 अंशाच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे। एकूणच यंदा मान्सून नेहमीप्रमाणे नसून कमी पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेणं आवश्यक आहे। पावसाचा ठोस अंदाज घेतल्यानंतरच पेरणीचे निर्णय घ्यावेत असं फडणवीस सरकारनं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे। यंदा मान्सून कमी असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। जर घाई केली तर दुबार पेरणीचं संकट देखील ओढवण्याची शक्यता आहे। यावर्षी जर आपण बघितलं, शेतकऱ्यांनी घाईघाईनं किंवा फक्त पहिल्याच पावसावर विसंबून लगेच पेरणी करू नये असा सल्ला कृषी तज्ज्ञ आणि हवामान खात्याकडून दिला जातो। यामागे काही अत्यंत महत्त्वाची शास्त्रीय आणि व्यावहारिक कारणे आहेत। केवळ 1-2 मोठे पाऊस झाले म्हणजे जमीन पेरणीयोग्य होत नाही। शास्त्रोक्त नियमानुसार जोपर्यंत परिसरात किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही आणि जमिनीमध्ये किमान 4 ते 6 इंच म्हणजे 10 ते 15 सेंटीमीटर पर्यंत खोलीपर्यंत ओलावा पोहोचत नाही तोपर्यंत पेरणी करू नये। सुरुवातीचा पाऊस पडल्यानंतर अनेकदा हवेत मोठा पावसाचा खंड पडतो। जर आपण अगदी सुरुवातीलाच पेरणी केली तर नंतर 10 ते 15 दिवस पाऊस अचानक गायब झाला तर कोंब आलेले बियाणं जमिनीच्या उष्णतेमुळे जळून जातं, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी येते, ज्याने बियाणं आणि खतांचा खर्च दुप्पट होतो। आर्थिक नुकसान देखील शेतकऱ्यांचं होतं। आता उन्हाळ्यामुळे जमीन प्रचंड तापलेली असते। पहिल्या काही पावसानंतर जमीन वरून थंड वाटली तरी आतमध्ये गरम वाफ असते। अशा उष्ण जमिनीत बियाणं टाकल्यास ते कुजण्याची किंवा त्याची उगवण क्षमता कमी होण्याची शक्यता जास्त असते। जमीन पूर्णपणे थंड होण्यासाठीची सलग पावसाची गरज असते। मान्सून अंदमानात किंवा केरळमध्ये वेळेवर पोहोचला तरी त्याचा पुढील प्रवास कसा राहील यात बरीच अनिश्चितता असते। त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज घेऊन मान्सून संपूर्ण राज्यात स्थिरावल्याची खात्री झाल्यावरच पाऊल उचलावं।
घाईघाईनं पेरणी करण्यापेक्षा जमिनीचा ओलावा तपासावा. कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार जेव्हा मातीचा गोळा हातानं दाबल्यावर लाडूसारखा वळला जाईल आणि त्यात योग्य ओल असेल तेव्हाच पेरणीला सुरुवात करा. त्यामुळे बिया वाया जाण्याचा धोका टळेल. बाकी सर्व मान्सून अपडेट आणि वेदर अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.